सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आता आम्ही एक्सायटेड आहोत बघा. सकाळचे वाजले 8 आणि आता आम्ही निघालो आहे गावी रिक्षाने आपल्या. चला आता मग गाडीत बसून बोलतो. सकाळचा टाईम ॲक्च्युली उशीर झाला आहे. तर मंडळी, आपण बसलोय गाडीत आपल्या रिक्षात आणि आपण निघालोय खेडला. आपल्या तुम्हाला चाललं आता. चला चला. सुप्रभात मंडळी, पुन्हा एकदा मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे. तर मंडळी, तुम्हाला म्हणजे आपण जाणार होतोच गावी, खूप दिवस वैतागलो होतो आणि बोललो आता क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत, नाताळच्या सुट्ट्या आहेत मुलांना, तर निघालो आपण गावी. पण यावेळेला आपल्या ॲक्टिवावर न जाता आपण आपल्या रिक्षाने चाललोय गावी. सोनपरी सोनपरी आम्हाला घेऊन चालले सोनपरीने. तर आता गावी निघालोय. पण निघता निघता उशीर झाला. निघायचं होतं आपल्याला 4-4:30ला, पण आता 9 वाजायला आलेत. आणि पण जाऊ दे, काय हरकत नाही. रात्री उशिरा झोपलो आणि निघालो. आता समीक्षा ॲज युजल ड्रायव्हिंग करते. गणपती बाप्पा मोरया मोरया जय. चला निघालोय. प्रवास सुखाचा होऊ दे याची प्रार्थना करून आपण निघालोय. बाबांची प्रार्थना केली आणि आता निघालोय हळूहळू. आता ट्रॅफिक नक्कीच भेटेल आपल्याला, कारण वर्किंग हे आहे, वर्किंग डे आहे. ऑफिसला निघाले सगळे, ऑफिसला निघालेत लोक. हा ॲक्च्युली ज्या हे असतो खूप ट्रॅफिकचा, खूप ट्रॅफिक असते आता रस्त्याला. समीक्षा रिक्षा चालवते. सकाळी निघालो असतो तर ट्रॅफिक कमी भेटली असती. हां, मग आता आपण ॲक्च्युली तसं म्हणायचं पनवेलला गेलं पाहिजे होतं, पनवेलच्या पुढे गेलं पाहिजे होतं. ठीक आहे, आता काय हरकत नाही. आता मुलं आहेत सोबत. दरवेळेला आम्ही दोघंच जातो, ॲक्टिवावरनं गावचा प्रवास करतो. आणि यायला तनू गट्टू आहेत आपल्यासोबत. तनू कसं वाटतंय? गट्टू एकदम मजेत. तुझ्या पुढे आहे, गाडी चालवते. चालू द्या गाडी. ट्रॅफिक बघा किती आहे. अरे बाबा, पहिला स्टॉप आलाय. पहिल्या स्टॉप म्हणजे घाटकोपरला जायतून आपण CNG भरून घेतोय. कारण बोललो गर्दी नाही तर CNG पटकन भरून घेऊया इथे. बरं, म्हणजे नंतर मग कसं पुढे जर उशिरा CNG भेटलं तरी काय हरकत नाही. आता कसं CNG जिथे ते भेटेल तसं आपण भरतच जाणार आहे, कारण गावी CNG गर्दी असेल. कारण आता लोक सुट्टीसाठी पण बरीचशी गावी गेली आहेत. तर गर्दी लाईनीत थांबण्यापेक्षा आपलं CNG भरून घेतलं बरं ना. सकाळ सकाळ गर्दी कमी असते. तर मंडळी, आता आपण पहिलं रिफिल केलं 130चं. आधीचा CNG होता, पण आता आपण CNG परत 130चा भरला आहे. आता आपण सांगूच जाऊ तुम्हाला. मी तुम्हाला पूर्ण सांगेन रिक्षाने आपल्याला किती खर्च आला, काय आला, किती किलोमीटर, काय. एक्साइटमेंट असते ना, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतं म्हणा, पण एक आपली एक्साइटमेंट असते. हाय बाबा. मंडळी, आपण आता वाशीच्या खाडीवर आहे. खाडी आपली उंची नाही ना तुम्हाला. आता झालं आपण मुंबईच्या हद्दीतनं बाहेर पडलो. आता आपण ह्याला नवी मुंबईमध्ये प्रवेश केला. ठाणे तिकडे, ही नवी मुंबई. ठाणे जिल्हा आहे.
ठाणे मुलुंडच्या तिकडे पुढे आईला गार होतं. ना. सकाळी किती थंडी लागली असती. मला नाही, तनूला आणि याला. माझी तर डाळ चकडी झाली. काय होतं खरंच हा हवेचा दर्जा खरंच खूप बिघडत चाललाय बघा. मग असणारच तर. मग एकदम धुरकट वातावरण आहे. पूर्ण धुरा आहे, धूर आहे रस्त्याला. मुंबई गोवा हायवे, सॉरी पुणे हायवे आला. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग. आता काय सध्या आपल्याला पुण्याला जायचं नाही, हा पुण्याला जायचा रोड आहे. आता आपल्याला जायचंय गोवा साईड, खेड महाबळेश्वर सगळ्या साईडला. आता इकडे बाबा इथून महाबळेश्वरला पण जाऊ शकतो ना? हो, मग हाच रोड आहे ना. हे बघा मंडळी, नवी मुंबईचं विमानतळ, इंटरनॅशनल एअरपोर्ट. अजून नामकरण तसं दिबा पाटील द्यायचं, पण अजून दिलं नाही. अधिकृतरित्या नाव नाही दिलंय. एवढं मोठं आहे बघा. अरे पागल आहे काय, 5-10 एकर नाही, कितीतरी एक भरपूर एकर मध्ये येते. मंडळी 10:30 झालेत आणि आता आपण पळसपे फाट्याला आहोत. चला आता फायनली आपण मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहोत. पळसपे फाटा. अजून तरी आम्हाला ट्रॅफिक नाही भेटली. हे बघा, अलिबाग, इंदापूर, गोवा. इंदापूर, अलिबाग, मित्रमंडळ इथं बघा बसलेलं आहे. ड्रायव्हरला भत्ता म्हणून वडापाव दिलाय. दक्ष बघा, इथे पॅसेंजर बघा आमचे खात्यात. ते तनूचे अजून छोले भटुरे यायचे. आता नाश्ता वगैरे केलाय आणि जरा सकाळी उपाशीच निघालो होतो घरातनं, कारण उशीर झाला होता. आता 11:10 झालेत. आपण पळसपे फाट्याला पुढे आहोत. जोशीवाडीवाले आहेत ना इथे, तिथे नाश्ता केला. चला, बरं वाटलं. फर्स्ट टाइम आपण निघालोय आपल्या सोनपरीने. 12:10 झालेत आणि आपण वडखळच्या ब्रिजवर आहोत. मंडळी धूर बघा, धुरकट वातावरण अजूनही आहे. वडखळच्या ब्रिजमुळे खालची सगळी ट्रॅफिक कमी झाली. खूप स्मूथ चालते गाडी. हा, आज आई स्मूथ चालते गाडी. मंडळी आता इथे नागोडण्याच्या पुढे आलोय. इथे CNG भरला. समीक्षा कितीचा भरला CNG? 210चा CNG भरला. इथे मस्त आहे की आता कोल्ड्रिंक ब्रेक झालेलं आहे. चला आता जाऊया, निघूया. ऊन पण झालं, आता ऊन झालं, थंडी गेली. बघा बघा मॅडमना काय यायचं व्हिडिओमध्ये. चला शराबी दिल का क्या समझाए, रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना, भूल कोई हमसे ना हो जाए. निशाना तुला दिसला ना, इशारा तुला कळला ना. चाल तुरु तुरु
जशी मावळ त्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. इथे कोणी आसपास ना, डोळ्यांच्या कोणातून हसना, तू जरा माझ्याशी बोल ना, ओठांची मोहर खोल ना. अशी लग बग जाता मागे वळून पाहता, वाट पावलात अडखळली. जशी मावळ त्या उन्हात केवळाच्या बनात नागिन सळसळली. आईचा गो तूने क्या दिल का राज कहता हूँ, दिल में लेता हूँ, तेरा ही नाम लेता हूँ. तूने क्या किया जब मैं मारा मैं जाग से बिछड़ा तारा में, तेरे से क्यों इतना हारा मैं. तूने क्या किया सारी दुनिया से जीत के मैं आया हूँ इधर, तेरे आगे ही रहा दिया. तूने क्या उधर दिल का राज कहता हूँ, जब जब सांसें लेता हूँ, तेरा ही नाम लेता हूँ. तूने क्या किया. 2 वाजलेत आणि आता आम्ही पोहोचलोय माणगावला. माणगाव रेल्वे स्टेशन क्रॉस केले. माणगावला अजून सुद्धा रस्ता आता अरुंदच आहे. अजून होतोय तो बायपास, बाहेरनं तो हायवे होतोय. हा तिकडे ते रेल्वे स्टेशन आहे, माणगाव रेल्वे स्टेशन. अरे लय रस्ता मोकळा भेटला आज आपल्याला सांगितलं. रस्त्याला देवाची कृपा, हा. देवाची कृपा आम्हावरी. मग इथे मेला होता. काय बोललं का? हे बघा माणगावचं एस टी स्टँड. बापरे इथे ट्रॅफिक जामच होता. माणगाव आता 2 वाजून गेले. माणगाव क्रॉस केलंय आणि आता तरुणाला लागली होती भूक म्हणून इथं आलोय कोकण समुद्रमध्ये. हायवेलाच आहे हॉटेल. तर चला रिक्षा आपली लावली सावलीला. भूक लावली, चला जागा जेवायला. चला मंडळी आता जेवण वगैरे झालंय आणि आता निघतोय इथनं. चालेल मस्त. आज ट्रॅफिक नाही लागली मंडळी, नाहीतर ट्रॅफिक लागली तर कंटाळा आला असं. मस्त जेवण पण झालं छान आणि आता निघूया. दक्षू जेवण कसं वाटलं? हा तनु बघा झोपला इकडे. मंडळी वीर पासून जो रस्ता चालू झाला आणि टपाटप टपाटप टपटप. हे बघा मस्त रस्ता पण मोकळा आहे, ट्रॅफिक पण नाही, छान. आता आम्ही महाडच्या आसपास आलोय. 12 किलोमीटर आहे म्हणजे आता 8 किलोमीटर दूरला असेल. असं फॉरेनला आलोय. हा खरंच म्हणजे रस्ते एकदम मस्त वाटतात इकडे. एसटी रस्त्याला असं काय दिसत नाही. कालच जे पब्लिक आलं असेल ते कालच असेल गावी, कारण आज परत वर्किंग डे आहे ना. हो आम्ही जाता आता कुणाकडे आलो. कुणा आलंय ते ध्रुविका, त्यांच्या गावी आलो. जाता तर हायवेच्याच बाजूला आपलं गांधरपाले लेण्याच्या आहे ना. ए ध्रुविका आहे बघ इकडे बघ. हाय कर, हाय हाय कर, हाय कर. ए तिला रडवू नका. ए पडल. त्यांचं गाव बघा इथं मस्त छान आहे. गांधारपाले लेनच्या स्टॉपच्या पुढे.
नागपूरच्या आधीचा टोल नाका आलाय. गाड्या बघा किती फास्ट आहेत, रफ्तार मध्ये आहेत. आपली गाडी आहे बाबा. कोल्हापूर खेड इथनं 48 किलोमीटर आहे. चांडवेला आहे टोल नाका. बारले गाव. संध्याकाळ होत आली आहे. सह्याद्री दाखवा. सह्याद्री, अशक्य सुंदर असा सह्याद्री. अशक्य सुंदर असा सह्याद्री. आता मंडळी संध्याकाळचे 5:10 झालेत आणि आपण पोहोचलोय पोलादपूरला. या साईडला, लेफ्ट साईडला, लेफ्ट हँड साईडला महाबळेश्वर, डाव्या हाताला. आणि आता डायरेक्ट बघा आपण खालतून चालतो. मस्त रोड, टकाटक रोड, छान. जर महाबळेश्वरला जायचं असतं तर वरतून गेलो असतो आपण. बापरे, ॲज अ डायरेक्ट मस्त. मंडळी बोलू नये वाईट, पण अशा गाड्या बेदरकारपणे चालवू नये. आमच्या गाडी, त्या गाडीत बसून आमचं काळीच लटलटलं. एवढं त्याचा गाडीचा वेग होता. तो हवेशी खेळतोय मंडळी. चला आता आपला कशेडी घाट चालू होईल थोड्या वेळाने. भोगावात आलोय आपण आता. म्हणजे बोगदा चालू होईल आता. कशेडी टनल लागेल पुढे आपल्याला. बघा मंडळी, गारवा एवढा चालू झाला ना मंडळी आत्ताच. याला असता मित्र. अरे बघा मंडळी, आता बघा रात्र होत, संध्याकाळ होत आली. त्याला दिवस माळवत. आणि आता आपण आलोय कशेडी बोगद्यापाशी. रायगड जिल्हा आता संपेल इथे. रायगड जिल्ह्यामध्ये हा रिक्षा आपली पहिल्यांदाच आता या टनल मधनं जाईल. दोन्ही टनल चालू आहेत. बोगद्यात गरम होईल थोडस. गरम म्हणजे उबदार वाटेल, गरम नाही होणार. स्लो कर के गाडी. हे बघा गणपती बाप्पा. मंडळी थंडी अफाट आहे हा इथं. हे असं आवाज नाही काढत, शांतपणे आनंद घेतो. इकडून तिकडे जायला. बोगद्यामुळे मंडळीला खूप हे वाचलं आपलं. अंतर वाचलं, इंधनाची बचत.
वेळेची बचत, बस लवकर जाता येतं. बचत, रस्ता बचत. वेळ बचत. हा 4था बायपास. 5वा काय? झालं, आपण रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे. बहुतेक आपलं सर्वांचं रत्नागिरी जिल्ह्यात स्वागत आहे. स्वागतम 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 सुस्वागतम. आपण युट्यूब मध्ये बघितले ना बाबांच्या व्हिडिओ मध्ये काय बाबांच्या युट्यूब वरती जो सीन दिला बहुतेक काय दिला. बघा मंडळी, आता आहोत आपण खेड तालुक्यात. एंट्री केलेली आहे. खेड तालुक्यात आपण पोहोचलो आहे. नाही, तालुका चालवला. आणि हे बघा कशेडी बोगदाची पार करून येलेली ट्रेन बघा इथे. खवटी. मी तुला बोललेलो ब्लँकेट टाकून दे. हे बघा हा बोगदा, ट्रेनचा इकडे पुढे बोगदा आहे. हे खवटीला चालली. काही मातेचं दर्शन झालं बाबा. आई का काही आपल्याला सुखरूप आणलं. आपण भरण्यात आलोय. चला आई पेट्रोल फुल कर ना मग. चला आता आपण चाललो. मुंबई गोवा हायवे सोडला आपण. आता या रोड सरळ गेला वरती गोव्याला. आणि आता आपण चाललोय खेडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खेड शहरात आलं आणि महाराजांचं दर्शन नाही झालं. खेड शहरात आपण भरण्या नाक्यात आलोय आता. काय विटात बिटा असेल पाहिजे तो बाई. चल आई या पिकनिक चालले पाहिजे. पिकनिक ओ बाय. चला अरे आता भाई 4000 रुपये पण झाले. 4000. हा 4060 60 रुपये. हा गेला. आपण हा हायवे सोडला आणि आतमध्ये आलो. हायवे कुठे जातो. मुंबई गोवा हायवे ना. खेडची भरण्याची बाजारपेठ मोठी आहे इकडे. सगळे बघायला गेले. आपण खेड शहरात बघा एंट्री केलेली आहे. ट्रॅफिक लागलेलं आहे. हळूहळू रस्त्याची कामं चालू आहेत काय काय ठिकाणी. अरे अर्धुंद रस्ता आहे. रुंदीकरण आता कधी होते काय माहिती. रत्नागिरी. रत्नागिरी खेड एस टी स्टँडची हालत बघा. बाप रे.
नशिबा पावसाळा नाही. हा हे बघा स्वर्गवासी मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र खेळ झालं याचं उद्घाटन मागेच. आपण जिथनं बाजार भरायचो ते आपला बाजार पण आता वरती गेलं. काय माहिती आता जुनं आहे का नाही काय माहित नाही. ते चालू आहे. हे आमचं खेड पोलीस स्टेशन. बाजूला तहसीलदार ऑफिसच आहे. याच्या बाजूला तहसीलदार ऑफिस आहे. कोर्ट आहे ना. हे हात करा पाठीमागे दक्ष तिला. हे आपलं कॅफे कॉर्नर आणि हा मुरड्याचा रस्ता. खाली गेला तो दापोलीला. साईडला लाव एकदम साईडला लाव. आता आपला शिवतर रोड. आला अंधारच पडत आलाय. संत सेनानगर. अंधार होतच आला पण मस्त आलो आज. एकदम ट्रॅफिक नाही काय नाही. हा जेवणामध्ये आणि एक ठिकाणी नाश्त्यामध्ये. नाही नंतर नाही कुठे थांबलेलो. हा ध्रुविकाच्या इथे थोडस. आपल्या मुरड्यामध्ये आलोय. एंट्री केली आपल्या मुरडे गावात. अंधारच झालाय. मागेच गेलं रिकाम केलं होतं. आई शिव्याकडे दाखव. आणि आमची सोनपडी. अंधारच झाला. येता सूर्यास्त झाला. हे बघा आपण आलो फायनली मुरड्यात. रिक्षा बघा आपली. कसं वाटतंय समीक्षा? फायनली एवढा प्रवास करत करत सकाळी 9 वाजता निघालो होतो ना. 8:30ला निघालेलो. 9ला.